डायरेक्टली सिन्नरच्या प्रवासाला. ॲक्च्युली आपल्याला सिन्नरवरून डायरेक्ट जायचं होतं सातपूरला, बट ते कॅन्सल झालेले कारण सरांनी काही 4-5 सिलेंडर आणून दिलेले होते आपल्याकडं. हे गाईज, तर वेलकम टू माय न्यू व्लॉग. गाईज ॲक्च्युली घासा तर खूप बसलेला आहे, बट आता आपण निघालेलो आहे गाईज सिन्नरला जाण्यासाठी. आणि त्याच्यात आपली जी पसंती आहे, आज आपण बसंतीमध्ये जाणार आहे. बघू शकते तुम्ही, हा एवढा लोड जो आहे आपण आपल्या बसंतीमध्ये आता लोड केलेला आहे. आणि त्यानंतर गाईज अजून इकडं पुढं पण काही लोड आहे, म्हणजे आता आहे आपले फायली वगैरे. त्यानंतर इकडं सगळे होच पाईप आहे, नवीन पण आहे गाईज आणि जुने पण आहे, नाही का. तर गाईज चला आता सर्वात पहिले जाऊ आपण आणि बसंतीचं पोट भरूया. आपण आपल्या बसंतीचं पोट बीड भरलेलं आहे आणि आता आपण निघालेलो आहे डायरेक्टली सिन्नरच्या प्रवासाला. ॲक्च्युली आपल्याला सिन्नरवरून डायरेक्ट जायचं होतं सातपूरला, बट ते कॅन्सल झालेले कारण सरांनी काही 4-5 सिलेंडर आणून दिलेले होते आपल्याकडं. तर ते आपल्याला रिफिलिंग करून आणि मग सातपूरला जायचं आज. म्हटलं झालं धन्य, आता काही खरं नाही, म्हणजे आपल्याला आता तिथं पण वेळ जाणार आहे. बट आता वाजलेले 9 आणि एक तर घाशाने एवढा त्रास दिला ना गाईज मला 3-4 दिवसापासून प्रमाणाच्या बाहेर. रात्रीचा तर आवाज पण निघत नाही माझ्या तोंडातून, एवढं खतरनाक विषय झाले. आणि त्याच्यात परवाच्या दिवशी ते डोकं फुटलं होतं, मग तर अजून वांद्यावर कांदे होऊन गेले नाही का तुमच्या भावाचे. तर काही चला आता निघू आपण आपल्या प्रवासाला. रपसप जायचं आहे आणि रपसप यायचं आहे परत आपल्याला, बरोबर आहे का नाही. आणि आज आपण टोल देऊनच जाणार आहे कारण काय तिकडून खूप वेळ लागून जातो, थोडंफार रस्ता खराब असल्यामुळं. आणि नेमकं बसंतीचं आत्ताच सस्पेन्शनचं काम केलेलं आहे, त्याच्यामुळं आपण व्यवस्थित हायवेने जाऊ, नाही का. हे बघा कसा आहे दणका विषय. आपण कंपनीमध्ये पोहोचलो आहे आणि यांची डिलिव्हरी पण केलेली आहे, नाही का गाईज. बघू शकता, हे बघा ही कंपनी आहे न्यू व्हील्स म्हणून कंपनी. तर गाईज आता आपण सर्वात पहिले बाहेर जाऊ, नंतर ठरवू आता काय विषय काय नाही, नाही का. हे बघा हे सिलेंडर आहे गाईज. सिन्नरचे जे काही सिलेंडर होते ना, म्हणजे एकाच कंपनीचे होते ॲक्च्युली. आणि कमीत कमी ना आता मी मागाशी डेट बघितली नाही का त्यांची, म्हणजे त्यांनी दिले कधी होते तर म्हणजे कंप्लीट महिना झालेला आहे. कंप्लीट महिना झालाच, म्हणजे 1 महिन्यापूर्वी दिले होते त्यांनी. आपल्या बसंतीला पण जाऊन असं समजा का महिना होऊन गेलेला आहे. म्हणजे कामासाठी गेली होती बसंती, तर महिना होऊनच गेलेला आहे तिला पण. आणि आता आपण इथली डिलिव्हरी करून आता गाईज आता आपण निघालो डायरेक्ट आपल्या गोडाऊनच्या प्रवासाला. ॲक्च्युली गोडाऊनला जायचं कारण असं आहे का आपल्याला तिथं 4 फायर एक्सटिंग्विशर रिफिलिंग करायचे. का बरं कारण आपण सातपूरला जाणार आहे, तर नेमके ते फायर एक्सटिंग्विशर 4 सातपूरचे जे परत आपल्याला सातपूरला 4 फायर एक्सटिंग्विशरसाठी जावं लागेल नंतर, नाही का. त्याच्यापेक्षा आता गोडाऊनला जाऊ, तिथून ते सिलेंडर रिफिलिंग करू आणि मग निघू डायरेक्ट सातपूरच्या प्रवासाला. आपण गोडाऊनला चाललो होतो, बट आहे ना त्याच्यात आता सरांचा फोन आला का म्हणे माझ्याकडे येऊन जाय, पहिले 3 फायर एक्सटिंग्विशर ते घेऊन जाय, ते पण रिफिलिंग करून मग डायरेक्ट लगेच देऊन टाक. म्हटलं बरं आलोच. मग काय बिटको बसून डायरेक्ट परत टर्न मारला. आता चाललोय आपण जेल रोड. गाईज आपले फायर एक्सटिंग्विशर रिफिलिंग करून झाले आणि आपण आपली जी बसंती आहे ती पण लोड केलेली. हे बघा बघू शकते ते. नायट्रोजन पण घेऊन चाललो आहे कारण नायट्रोजन संपलेलं. आता घरी जाऊ, जेवण करू आणि निघू डायरेक्ट. सो गाईज आता आपण आहे ना सातपूरवरून सिलेंडर घेतले, डायरेक्ट बसंती आपली लोड आहे नाही का, पूर्ण फुल लोड आहे आज. आणि आता हे सिलेंडर घेऊन आपल्याला जायचं आहे अंबडला डिलिव्हरी करायची. फुल जाम झालोय कारण सील लावा, हे लावा, ते लावा, बापरे लय डोक्याला ताण राहत. कंपनीमध्ये आलेलो आता डिलिव्हरी करण्यासाठी. हे बघा
एवढे फायर एक्सटिंग्विशर आहे आणि हे आपण आपल्या बसंतीमध्ये इथं घेऊन आलो. डेंजर आहे की नाही आपली बसंती. तर काही आता चला हे सगळे फायर एक्सटिंग्विशरला रेडी करू. म्हणजे होच पाईप वगैरे लावायचे, सील वगैरे तर आपण तिकडूनच लावून आणले जिथून भरले होते तिथून. गाईज ॲक्च्युली ना डिलेवरी तर देऊन झाली आपली, बट विषय असं झाला का आता आपल्याला गोडाऊनला जायचं आहे. तिथून परत आपल्याला काही नवीन सिलेंडर घ्यायचे आणि त्यानंतर क्रोमाला जायचं आहे, म्हणजे दत्त मंदिरच्या तिकडं, आणि तिथून मग विल्लोळीला जायचं आहे एका कंपनीमध्ये. आणि आपल्यासोबत गायचं येणार आहे विजय ठाकूर क्रोमाजवळ. बट त्याच्या अगोदर आता सर्वात पहिले जायचं आहे आपल्याला आपल्या गोडाऊनला जाऊ, नवीन सिलेंडर घेऊ. त्यानंतर क्रोमाला जाऊन तिथं काही होचबॉक्स घ्यायचे नवीन, ते घेऊ आणि मग जाऊ आपण आपल्या प्रवासाला, म्हणजे डिलिव्हरी करण्यासाठी. गोडाऊनला आलो ना गाईस, हमखास पसारा होतो म्हणजे होतो. हे बघा आता हे नवीन फायर एक्सटिंग्विशर काढायचे म्हटलं ना, हे ते बॉक्स सारखे म्हणजे खोलले, हे बघा इथून काढले का लगेच त्यांना फोल्ड करा, हे करा ते करा, लय डोक्याला ताण राहतो ना. आता आपण किती सिलेंडर घेतले माहिती का? आय थिंक माझ्या हिशोबाने 6 नवीन ABC आहे बघा. 1 2 3 1 2 3 6 आणि 2 CO2 4.5 kgचे. आणि त्यानंतर आता होज बॉक्स पण घ्यायचे. काहीच डायरेक्ट जाम झालोय मी आता काय कारण 6 वाजलेले, सकाळपासून हिंडतोय नुसतं काम काम काम. आपली बसंती आली तर नुसतं काम काम, इकडून तिकडं डिलिव्हरी, तिकडून इकडं डिलिव्हरी. आणि आता पण कंपनीमध्ये पोचलेले काहीच बघा, दिसले का? आणि विजय ठाकूर जे आहे ते इकडे गेलेले या त्या ऑफिसमध्ये. आता ते चलन हे करून आणतील, मग आपण जाऊ स्टोरला आणि स्टोरला फायर एक्सटिंग्विशर जमा करू. गाईज ॲक्च्युली आता डिलिव्हरी वगैरे करून टाकलेली आहे आपण, आणि टाईम खूप झालेला आहे आपल्याला नाही का, बघू शकते तुम्ही अंधार पडलेला आहे. गाईज आता आपल्याला जायचं आहे घरी, आणि जे हरी नाही का, कारण आता कॅपॅसिटी नाही राहिली, नाही बोलायची, नाही ब्लॉग बनवायची, नाही कॅमेरा पकडायची नाही का, कारण एकदम डाऊन होऊन गेलेलो आहे मी डायरेक्ट नाही का, सकाळपासून काम करून करून. आणि आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल गाईज. तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चला, जय महाकाल.